नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की एकापाठी एक दोन कमीदाब मध्य भारतावरून पश्चिम भारताकडे सरकत आहेत. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते याला मुख्यत्वे करून दोन घटक महत्त्वाचे असतात. पहिला घटक म्हणजे MGO हा लवकरच सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. आज 26 तारीख आहे आणि उद्यापासून साधारण हा घटक 27, 28, 29, 30, 31 या कालावधीमध्ये हिंदी महासागरात सक्रिय असणार आहे. त्याच वेळेस जेव्हा अशा प्रकारचे कमीदाब सुरू होतात तेव्हा असं आपण गृहीत धरायचं की MGO बरोबरच आयोडी देखील काही प्रमाणात पोषक आहे. एल निनोचं वर्ष असताना एखाद्या जिल्ह्यामध्ये दुप्पट पाऊस होणं म्हणजे एल निनोच्या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की असमान वितरण. एखाद्या भागामध्ये अतिवृष्टी, एखाद्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती. आता आपण बघतो नंदुरबारमध्ये जवळपास 56% घट आहे. त्यानंतर आपण बघतो हिंगोलीमध्ये 55% घट आहे. याचा अर्थ असा होतो की या दोन्ही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे कोकणातील एखादा जिल्हा 37% घटमध्ये असणं हे असमान वितरणाचं लक्षण आहे. तीच परिस्थिती आपल्याला मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये दिसते. तर हे असमान वितरण आहे. परंतु आनंदाची बातमी अशी आहे की पुढील कालावधीमध्ये जरी एल निनो तीव्र झाला तरी इतर घटकांची मदत होऊन महाराष्ट्रावर येणाऱ्या वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या महाराष्ट्राला खूप पाऊस देऊन जाणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची भीती कमी होण्याची संकेत आहेत. या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसतंय नाशिक, पालघर, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, जवळपास छत्रपती संभाजीनगर आणि गोंदिया या जिल्ह्यात जवळपास सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. आता सरासरीच्या जवळ मग रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, धुळे, वाशिम, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस पोहोचत आहे. आता प्रश्न आहे की ज्या दुष्काळी भागामध्ये आता आपण बीडमध्ये 48%, जालन्यामध्ये 42%, लातूरमध्ये 42%, नांदेडमध्ये 41%, ही जी मोठी घट आहे ही घट भरून काढणारा पाऊस आपल्याला हवा आहे आणि तो जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होतोय हे आपण लक्षात घ्या. देशात सध्या 15%ची घट आहे म्हणजे एकूण 85% पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. जुलैचा शेवटचा आठवडा बऱ्यापैकी पावसाळी असल्यामुळे यामध्ये आणखी सुधारणा होऊ शकते. या ठिकाणी आपण एकूण परिस्थिती जर बघितली तर काल महाराष्ट्राच्या देखील काही भागामध्ये म्हणजे हा 24 तारखेपासून 25 तारखेपर्यंतचा गेल्या 24 तासातला रिपोर्ट आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागामध्ये, थोडा नाशिकच्या पश्चिम भागामध्ये, पुणे पश्चिम घाटमाथ्यावर आपल्याला मुसळधार पाऊस झालेला बघायला मिळतो. गुजरातमध्ये गेल्या 24 तासात देखील अतिवृष्टी झालेली आहे. विदर्भात पाऊस झाला आहे, उत्तर महाराष्ट्रात पाऊस झालेला आहे, संपूर्ण कोकणात पाऊस झाला आहे, घाटमाथ्यावर पाऊस झाला आहे. मात्र आता इथे आपल्याला स्पष्ट दिसते की मराठवाड्याचा दक्षिणी भाग किंवा संपूर्ण मराठवाडाच आणि इकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची घट आहे. ही घट अजूनही लगेचच भरून निघेल असं नाही. मात्र विदर्भातील, उत्तर महाराष्ट्रातील घट बऱ्यापैकी आता भरून निघण्यासाठी येणारा भविष्यातील कमीदाब उपयुक्त ठरेल असा अंदाज आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अजून फारशी चांगली बातमी नसली तरी देखील पुढील कालावधीमध्ये याही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. नुकताच नव्याने तयार झालेला एक कमीदाब हा पुन्हा एकदा काहीतरी परिस्थिती बदलावेल
असा अंदाज आहे. या अंदाजात भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टमध्ये दुपारपर्यंत पुन्हा काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ओरिसा आणि घाटमाथ्यावर कोकणात ऑरेंज अलर्ट तर इतरत्र रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे आजही जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी कोकण घाटमाथ्यावर व्यक्त करण्यात आलेली आहे. नव्याने तयार होत असलेल्या कमी दाबामुळे पूर्व भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत असं पावसाळी प्रमाण 27ला वाढण्याची शक्यता आहे. अजूनही भारतीय हवामान खात्याकडून मराठवाडा, विदर्भात पावसाची खड दाखवली जाते. मात्र मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक या आजूबाजूच्या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण दाखवलं जातं. जेव्हा एखाद्या विभागाच्या आजूबाजूने पावसाचं वातावरण असतं आणि मधील एखादा भाग सोडलेला असतो, तर त्या ठिकाणी पावसाची शक्यता वाढते. 28 तारखेला जोरदार पाऊस आपल्याला मराठवाडा, विदर्भात होताना बघायला मिळेल आणि पुढील काळात तो अंदाज बदलेल. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट 28 तारखेला देण्यात आलेला आहे. 29 तारखेला विदर्भामध्ये पावसाचं वातावरण येलो अलर्ट स्वरूपात दाखवलं आहे. मराठवाड्यात दाखवलेलं नाही, मात्र वातावरण बदलतंय. भारताच्या अनेक राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य भारतावर, उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये देखील पाऊस वाढतोय. मराठवाडा आणि दक्षिण भारत असं पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात येते. बाकी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे विदर्भ असेल, घाटमाथा असेल, कोकण असेल, या ठिकाणी मात्र पाऊस वाढणार आहे. 31 तारखेला देखील भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण कायम आहे. मध्य भारतावरून एक ट्रफ विकसित झालेली आहे. या ठिकाणी राजस्थानच्या काही भागात आणि इथे ओरिसाच्या काही भागात 2 सिस्टम तयार झाल्यात आणि यामध्ये अशा पद्धतीची एक ट्रफ आहे. त्यामुळे मध्य भारतावर पाऊस वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सध्या कोकणामध्ये आणि घाटमाथ्यावरही पाऊस वाढू शकतो. थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस वाढू शकतो असा अंदाज आहे. ही सिस्टम या मॉडेलने म्हणजे GFS मॉडेलच्या न्यूमेरिकल प्रिडिक्शन या मॉडेलने मध्य भारतावरून पश्चिम भारताकडे सरकण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. मात्र घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज देखील दिला आहे. 28 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलत आहे. पावसास पोषक स्थिती निर्माण होणारी कोकण किनारपट्टीची जी ट्रफ आहे ती अधिक प्रभावी बनण्याची शक्यता आहे. 29 तारखेला हे वातावरण काही प्रमाणात उत्तर भारताकडे कल घेऊ शकतं असा या मॉडेलचा अंदाज आहे. मात्र तरी देखील ही या बाजूची असलेली ट्रफ ही घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस देऊ शकते. याचा परिणाम अगदी विदर्भापर्यंत महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाचे संकेत आहेत. GFSने महाराष्ट्रात 30 तारखेला जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत. 31 तारखेला देखील विदर्भात जोरदार पाऊस GFS मॉडेलने दाखवला आहे. कारण ही हवामान प्रणाली ताकदवर पद्धतीने पुढे सरकण्याची शक्यता आहे. 1 तारखेला देखील या सिस्टमचा प्रभाव पूर्व भारत, मध्य भारत या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे 1 तारखेपासून कमजोर होण्याची शक्यता आहे. 2 तारखेला विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही, परंतु महाराष्ट्रात पावसास पोषक स्थिती आहे. 3 ऑगस्टला देखील महाराष्ट्रात पोषक स्थिती दाखवली असली तरी फार पावसाचा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रासाठी 4 तारखेलाही आहे. परंतु विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल असे संकेत मात्र दिलेले आहे. आज 26 तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाला पोषक स्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये, मग जळगाव जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, विदर्भातील बहुतांश जिल्हे, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाला सुरुवात होणार आहे. घाटमाथ्यावर पाऊस सातत्य ठेवून राहील अशी शक्यता देखील आहे. 27 तारखेला देखील दुष्काळी भागात पावसाचा मोठा प्रभाव सुरू होणार आहे. यामध्ये आपण बघतो छत्रपती संभाजीनगर,
जालना, नांदेड, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, वाशिम, हिंगोली, जालना या सर्वच भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. म्हणजे 27 तारखेला कोकणातही पावसात जोर राहणार आहे आणि पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात होईल. 28 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, अगदी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ सर्वत्र स्थानिक वातावरण वाढणार आहे. त्यामुळे मोठे पाऊस आता सुरू होऊ शकतात. कोकणातही जोरदार पावसाची बॅटिंग कायम राहणार आहे. 29 तारखेला साधारण एक कमी दाबाचं क्षेत्र हे विदर्भावर परिणाम करण्याची शक्यता आहे, पूर्व मराठवाड्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हा अंदाज कायम आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड या काही भागात याचा प्रभाव 29ला जाणवण्याची शक्यता आहे. 30 तारखेला कालच्या तुलनेत आज थोडं हे मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. तरी देखील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जालना, नांदेड या सर्वच भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात याचा परिणाम असेल. 31 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे, नंदुरबार, धुळे, जळगाव, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये या हवामान प्रणालीचा परिणाम होणारे स्पष्ट आहे. कोकणात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. 1 ऑगस्टपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल. तरी देखील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण हलक्या सरींची स्थानिक शक्यता राहणार आहे. 2 तारखेला मुख्य पावसाचा प्रभाव किंवा प्रणालीचा प्रभाव संपलेला असेल. मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र स्थानिक वातावरण, कोकणात हलक्या सरींची शक्यता कायम आहे. 3 तारखेला वातावरणात महत्त्वाचा बदल आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पूर्व विदर्भ या भागात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होऊ शकते. 4 तारखेला कोकण, पूर्व विदर्भ असं थोडं वातावरण दाखवलं जाते, मात्र स्थानिक वातावरण कायम असणार आहे. 5 तारखेलाही स्थानिक वातावरण आहे, पावसाचं प्रमाण कमी होतंय. 6 तारखेला दक्षिणेकडून, म्हणजे खास करून आपण या ठिकाणी असं बघतो की 6 तारखेला आपल्याला काल पावसाचं प्रमाण खंड पडेल अशा पद्धतीने कमी होईल असं दाखवलं जात होतं. परंतु आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की लातूर, सोलापूर आणि सांगली, नांदेड या दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या अगदी सीमावर्ती भागामध्ये कर्नाटक, तेलंगणाच्या पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 7 तारखेला महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल, परंतु विदर्भाकडून नवीन सिस्टम विकसित होण्यासाठी वातावरण निर्माण होणार आहे. 8 तारखेला एक नवीन हवामान प्रणाली पूर्व विदर्भातून घासून जाण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशकडे. त्यामुळे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल. 9 तारखेला कोकण किनारपट्टीसहित विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढते. मात्र आपण सातत्याने असं बघतो तर ऑगस्टचा पहिला आठवडा हा या भागामध्ये कमी पावसाचं प्रमाण आहे. मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही. पावसाचे महत्त्वाचे दिवस अजून बाकी आहेत. वेगवेगळ्या हवामान प्रणाली या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून अतिशय घासून ही सिस्टम जात असल्यामुळे महाराष्ट्रावर तिचा खूप मोठा परिणाम आपल्याला 31 तारखेपर्यंत जाणवू शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल, घाट माथ्यावर पावसाचं प्रमाण वाढेल ही बाब निश्चित आहे. त्यामुळे ऑगस्टचा उत्तरार्ध देखील महाराष्ट्रासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आता आपण या ठिकाणी एक वादळी प्रणाली ही पुन्हा या भागातून साधारण 8-9 तारखेला जाईल अशी दिसते. परंतु या दिशेने जे काही बाष्प अरबी समुद्रातून खेचलं जातं त्यामुळे या ठिकाणी असलेली एक ट्रफ
ही विकसित होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा घाटमाथ्यावर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं, वाऱ्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे महाराष्ट्रासाठी पुढील कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार हे निश्चित आहे. आज 26 तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ स्थानिक वातावरण राहील. कोकणातील पावसाचं प्रमाण काही प्रमाणात आज कमी होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला देखील कोकणासहित मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या सर्व महत्त्वाच्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि रात्री उशीर आहे. विदर्भाकडे सुद्धा हलक्या स्वरूपात पोहोचू शकतं. त्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक वातावरणाची शक्यता महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला देखील आहे. म्हणजे जळगाव ते सोलापूर अगदी नांदेडपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं स्थानिक वातावरण पोषक स्थिती आपल्याला बघायला मिळते. 29 तारखेला जशी ही सिस्टम पुढे सरकेल तसं महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि ही सिस्टम जशी पुढे सरकेल तसं आपल्याला अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे आणि हे महाराष्ट्राला अतिशय घासून जात असल्यामुळे विदर्भात अनेक विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. शिवाय याचा प्रभाव आपल्याला पुढे जाऊन मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पडणार आहे. आपण बघतो 31 तारखेला याचा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र कोकण किनारपट्टीमध्ये जो प्रभाव त्याचा निर्माण होणं अपेक्षित आहे तो मात्र होणार नाही. 1 तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव स्थानिक होईल. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात स्थानिक पावसाची शक्यता राहील. पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. 3 तारखेला मात्र आपण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचं स्थानिक वातावरण बघतो आहोत. नंतर 4 तारखेला मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे. 5लाही पावसाचा जोर कमी, स्थानिक वातावरण आहेच. 6 तारखेला देखील स्थानिक वातावरण आहे. यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचं प्रमाण असणारे स्थानिक स्वरूपातलं वातावरण आहे. 7 तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे 8-9 तारखेला देखील येणाऱ्या वादळी प्रणालीचा परिणाम हा पूर्व विदर्भाच्या काही भागात असू शकतो. मात्र एक असं दिसतंय की पहिले 10 दिवस ऑगस्टचे फारसे प्रभावी नाहीत. शेवटचे जे काही 5 दिवस जुलैचे आहेत ते मात्र महाराष्ट्रात चांगला पाऊस देऊन जातील आणि मग 1 आठवडा आपल्याला बऱ्यापैकी उघडीप किंवा कमजोर स्थिती बघायला मिळू शकते पावसाची, किंवा महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती अतिशय कंट्रोलमध्ये येण्याची देखील शक्यता या पुढील 5 दिवसामध्ये आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय